तर नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। माझं नाव कोमल चाळके आहे आणि मी कोमल्स वर्ल्ड म्हणून नवीन यूट्यूब पेज सुरू केलं आहे। तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझे पहिले 2 ब्लॉग बघितले असतील, गोकर्णाचे डे 1 आणि डे 2। तर आता आपण आहोत डे 3च्या ब्लॉगमध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही कर्नाटकमध्ये आहोत आणि तिथे गोकर्णामध्ये फेमस टेम्पल्स आहेत, म्हणजे मंदिर आहेत फेमस। आणि इथे खूप मंदिर आहे, पण जेवढे मी एक्सप्लोर करू शकणार आहे तेवढे ह्या डे 3मध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहे। मी संध्याकाळी बीचेसचं पण जाणार आहे, पण आता बीचेसचं प्लॅन केवढा सेटल होतं ते बघावं लागेल। पण मंदिरासाठी जे आउटफिट घालावं लागतं, लाईक आता मी साडी घातली आहे, आम्ही सगळ्या फ्रेंड्सने साडी घातली, कारण हे त्यांचं लोकल आउटफिट आहे, त्याशिवाय टुरिस्ट लोकांना आतमध्ये एंट्री नसते। तर जी साडी आम्ही घातली आहे तीही बघा, डे 3मध्ये मी ही साडी घातली। हा साडी माझा मॉर्निंग आउटफिट आहे। तर तुम्हाला मी साडी दाखवते, ही माझ्या आईची साडी आहे ॲक्च्युली, तर तिने मला बोरो करायला दिली आहे, तीच मोठी गोष्ट आहे। तर ही साडी मी घातली आहे आणि एवढे चप्पल्स तर नॉर्मलच घातले, कारण मला वाटत नाही एवढ्या पावसात मी हील्स कॅरी करू शकेन। आणि मी मेकअप पण खूप लाईट केला, कारण मला एवढं फाउंडेशन वगैरे मेकअप मी यूज नाही करत। मी फक्त माझा मॉर्निंग स्किन केअर केला आहे आणि इयरिंग्स अँड नेकलेस घातले, बस बाकी काय नाही। बाकी फक्त आता माझी लिपस्टिक लावायची बाकी आहे आणि एक नॉर्मल टिकली मी लावणार, दॅट्स इट, ह्याच्या पुढे मी काहीच नाही करणार आहे। तर ही साडी घालून आता आपण मंदिर एक्सप्लोअर करणार आहे। तर तुम्हाला मी तिकडचे जेवढं आता मंदिरामध्ये शूट करणं अलाउड आहे की नाही अलाउड आहे पण मला माहिती नाही, बट बघूया किती मंदिरांमध्ये असेल। तर जिथे जिथे शूट करायला मिळेल तिथे तिथे मी नक्की शूट करून तुम्हाला दाखवेन। देवदर्शन करून झालं आहे, म्हणजे गर्दी जास्त, बट तरी आता ऑलमोस्ट आम्ही डन झालो गोकर्णाचं मंदिर करून। पण बघूया आता कुठे पुढे अजून मंदिर मिळतात करायला। तर आता दर्शन डन झालं, तर ती शंकराची जी मोठी मूर्ती जी फेमस आहे, त्याची चर्चा आहे, तर आम्ही दाखवतो शंकराची आम्ही वरपर्यंत गेलो ना, कारण खूप जास्त गर्दी होती। जसं आय थिंक सो की रिस्क कन्स्ट्रक्ट होती आपल्या शाळेमध्ये, बट जेवढी व्हिडिओमध्ये ती दिसते त्यापेक्षा रियालिटीमध्ये खूप जास्त प्रचंड उंच आहे, हे शंकराची खूप जास्त सुंदर असते। तर आता मी पुढच्या त्याच्यामध्ये आम्ही लोक बीच एवढं गेलो ना, आम्ही जे मंदिरी गेलो आणि जे मंदिर एक्सप्लोअर केले थोडे जास्त। आम्ही बीचला तर जाणार होतो, बट इव्हेंच्युअली पाऊस एवढा जास्त होता आणि आमचे मंदिरच पण भरपूर रश होतं आणि लाईन खूप जास्त होती आणि भरपूर टाईम लागत होता। आणि गोकर्णामध्ये कसं आहे की जे मंदिरचे टेम्पल्स आहेत ना ते खूप लांब आहेत एकमेकांपासून, म्हणजे आम्ही गाडी बुक करून गेलो तर आम्हाला 1.5 hour रीच करायला पण लागलं, तिथून एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिराकडे यायला पण 1.5 hour लागला। त्यामुळे पाऊस पण खूप जास्त होता आणि आम्ही ट्राय केलेले की आम्ही वॉटरफॉल्स पण करू, तर पण वॉटरफॉल्स पण करताना आले कारण ते सुद्धा बंद होते। आणि जे होणावर बोट राईडिंगचं होतं ते सुद्धा बंद होतं, कारण का त्या लोकांनी सांगितलं की आता जे आम्ही दिवसात आलो आहोत गोकर्णामध्ये ते रेड अलर्ट। तर आताच्या दिवसात आम्ही आलेलो ते 3-4 दिवसांमध्ये गोकर्णामध्ये रेड अलर्ट होता, तर त्यामुळे आम्हाला एवढे वॉटर स्पोर्ट्स पण नाही करता आले आणि जे बोट रायडिंग्स होती ते पण नाही करता आली। आम्ही त्याच्या लोकल्सवाल्याला विचारलं सुद्धा होतं, बट ते आम्हाला बोलले की इथे वॉटरफॉल लवकर बंद होतात जूनच्या स्टार्टमध्येच। आम्ही ट्रिप केली कारण का आम्हाला असं वाटतं की जूनच्या स्टार्टमध्ये इट विल बी लाईक एवढा पाऊस नसणार, कारण का आपण मुंबईला असताना आपल्याला एवढं माहिती नसतं पावसामध्ये, तेवढा पाऊस नसेल। बट इथे कसं असेल, इथे खूप जेवढे दिवस आम्ही आहोत तेवढे तिथे पाऊसच पडतो आहे, बट पाऊस आहे पण इथे ॲटमॉस्फिअर खूप छान आहे, अजिबात गरम होत नाही आहे, कसली घामाने इरिटेशन होत नाही आहे, थंड वातावरण आहे आणि खूप बरं पण वाटतं आहे टू ट्रॅव्हल। पाऊस तर काय आपल्याला सवय असते पावसाची, आपण मुंबईमध्ये राहतो तर पावसाचा एवढा काही इश्यू नाही, बट थोडा
थोडा इफेक्ट होत होता, बट तरी पण ते बीचेस एवढे सुंदर आणि खूप छान होतं. तर कालच्या डे 3मध्ये तर आम्ही फक्त हा वन पीस मी कॅरी केला, कारण का मी इथे फक्त शॉर्ट्स आणि वन पीसच घेऊन आले होते. मी लॉंग स्कर्ट वगैरे मला वाटलेलं आणू, बट मी नाही आणले, कारण का तिथे वाळू आहे, चिखल आहे, सगळे आपले मोस्ट ऑफ एवढे छोटे कपडे घालून ते खराब झाले आणि विंटरमध्ये हाफ ऑफ द ट्रिप निघून गेली. तर हा वन पीस मी कॅरी केला आहे. तर पुढे मी तुम्हाला दाखवतो बीचपर्यंत, आपण बीचला भेटू. आई यू गॉट टू शो मी बस आई लुक प्लीज भाई आई बारिश इतना है ना जो उसका बीच भी नहीं नाही छान दिसते एकदम छान दिसते प्लीज. माझी हालत बघ, मी पण किती पूर्ण भिजली. अच्छा अच्छा अंधा अंधे को रास्ता दिखा रहा है. ॲज साईड मी बोलली तुम्हाला की मी जॉस्टॅलमध्ये येणार आहे फॉर लंच. तर जॉस्टॅलचे छोटे मोठे क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. आता आम्ही जॉस्टॅलला आलो आहो, पण आता माझी हालत खूप जास्त खराब आहे, कारण मी खूप जास्त पावसात गेलो. ऑलमोस्ट सगळे कपडे भिजलेले आहेत, सगळे कपडे भिजलेले आहेत. बट आम्ही जॉस्टॅलला लंच केला. आम्ही बीचला जाणार होतो, पॅराडाईज बीचला, बट पॅराडाईज बीचचा असा इश्यू झाला की आम्ही ऑन द वे होतो आणि खूप जोरात पाऊस आल्यामुळे रस्ता पण मिळत नव्हता, कारण का मॅप्स पण नॅव्हिगेट करत होतो. म्हणजे काही लोकांना विचारलं, मग ते आम्हाला बोलले की पॅराडाईज बीच बंद झाला आहे आणि आम्हाला संध्याकाळी निघायचं पण होतं, म्हणून आम्ही बोलले की आपण लंच करून आम्ही रिटर्न आता आमच्या रूमवर जाणार आहे. टू जस्ट चिल, बिकॉज आम्हाला 2 दिवस ट्रॅव्हल पण करायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला जॉस्टाचे क्लिप्स दाखवेल. आय कॅन शो यू. आता जॉस्टाचं लोकेशन आहे शो यू. हा जॉस्टालचा आउटसाईड एरिया, म्हणजे ते कॉटेज आहेत ते झालं. पण आता तुम्ही अजून बघू शकता की पाऊस खूप जास्त पडतो आहे, अजूनही खूप जास्त पाऊस पडतो आहे. कॅफेची एंट्री आहे, म्हणजे इकडून हा पूर्ण आउटर एरिया आहे, इनर एरिया सॉरी जॉस्टाच्या कॅफेचा. इकडचं फूड खरंच खूप छान आहे आणि रेटिंग्स पण मी नक्की यांना 5/5 दिले. आणि त्याच्या समोरच बीच आहे, म्हणजे लाईक समोर बीच आहे जॉस्टाच्या समोर. आणि इथे प्लेस फॉर ते जे रेसिडेंट्स राहिले ना त्या लोकांसाठीच बसायला जागा आहे. बाकी हा कोसरीला खूप जास्त सुंदर आहे. आम्ही लोकांनी ट्राय केलेलं जॉस्टालसाठी, बट रूम्स अवेलेबल नव्हत्या आणि ऑन टाईम आमच्या डेट्सवर अनअवेलेबल असल्यामुळे आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करा. पण जॉस्टल इज व्हेरी नाईस. तुम्हाला जर बुकिंग करायची जॉस्टलच तुम्ही लवकर करा, म्हणजे 2-3 महिन्या अगोदर मगच, कारण यांचे कॉटेजेस खूप छान आहे. हा बीच बघा, खूप छान बीच आहे, पावसामध्ये खूप छान दिसतं. इकडे जे जॉस्टलमध्ये राहिले त्या लोकांनी त्यांच्या मेमरीज क्लिक करून स्टिक केल्या आहेत. खूप छान आहे, खूप वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि खूप मस्त आहे. मला तर खूप आवडलं, बिकॉज आमची फर्स्ट प्रायोरिटी तर हॉस्टेल होती, पण अनफॉर्च्युनेटली आमच्या डेट्सवर अवेलेबल नव्हतं, पण आम्हाला मिळालं नाही. बट नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला लवकरच येते. चला बाय बाय.